सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. सत्तेचा माज की गुंडशाही, संजय पाटलांच्या वर्तनाने लोकशाही कालवणली. संघर्ष पत्रकार संघाच्या पुढाकारानं शिवतीर्थावर निषेध. तुम्ही तर लोकशाहीचे खुनी. काशीनाथ तिवरे. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचा सेवक की सत्तेच्या माजात कायद्यालाच आव्हान देणारा शासक, हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. पत्रकारांनी लोकहिताचे प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यावर संतापाचा उद्रेक करणं, शिवीगाळ करणं आणि कथितपणे जीवे मारण्याच्या धमक्या देणं हे कोणत्याही लोकशाहीत अस्वीकार्य. ज्यांच्या खांद्यावर संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनच जर पत्रकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो लोकशाहीच्या आत्म्यावर घाव मानला जाईल. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तरे दिली जातात, धमक्या दिल्या जात नाहीत. सत्तेचा वापर जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी व्हायला हवा, भीती निर्माण करण्यासाठी नव्हे. कारण लोकशाहीत व्यक्ती, पद किंवा सत्ता मोठी नसते तर संविधान आणि कायदा मोठा असतो. पक्षांतर करून सत्तेच्या उभेत बसताच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मगरुरीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर खासदार संजय पाटील कॅमेऱ्यासमोरच पिसाळले आणि त्यांनी पत्रकारांना अश्लील शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली. कॅमेरा बंद कर, नाहीतर मी विसरून जाईल मी खासदार आहे. पुन्हा इकडे प्रश्न विचारायला आला तर जिवंत मारून पाठवेल. पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकावणाऱ्या या सत्ताधारी नेत्याला गृह खातं तुरुंगाची हवा दाखवणार, हा प्रश्न अजूनही जनसामान्यांना भेडसावत असताना आज संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांच्या पुढाकाराने आणि शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत शहापूर शिवतीर्थावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांनी काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. यावेळी विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे यांनी आपल्या मनोगतातून उग्र संताप व्यक्त केला. संजयाला दिव्य दृष्टी होती आणि आताचे अनेक संजय, एक संजय राऊत सोडला तर काल परवा त्यांनी 3-4 संजयांनी गद्दारी केले. त्यांची सगळ्यांची नावं संजय आहेत. हा महाभागपत संजय, ज्या संजयाला दिव्य दृष्टी आणि हा साला मधांध झालाय, सत्तेचा आंधळा झालाय सत्तेमध्ये, आणि म्हणून सत्ता माणसाला कशी विकृत बनवते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे पत्रकारांना शिवीगाळ केली, पोलिसाचा रेकॉर्ड करतात आपलं भाषण, आपण निषेध करतो संविधानानं दिलेल्या अधिकाराचा. पोलिसांनी आमची भाषणं रेकॉर्ड करण्यापेक्षा तो 5 खून मी केले असं म्हणतो, त्याच्यावर सो मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही छोट्या छोट्या आंदोलनाचे, एखाद्या उपोषणाची केस आली का पोलीस गुन्हा दाखल करतात, साधारण पोलीस गुन्हे दाखल करतात. सत्ताधारी म्हणतात का देशात कायद्याचं राज्य आहे, पत्रकारांना सुरक्षित आहेत. पत्रकारांना नुसती शिवी दिली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहे. आणि सरकारचे लोकप्रतिनिधी जर पत्रकारांना मारायची भाषा करत असतील, जाहीरपणानं 5-5 खून केलेत असं बोलत असतील, तर सरकारची भूमिका दुटप्पे आहे का, हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही नुसत्या लोकांना मारणार नाहीयेत. अरे मारणार तर तुम्ही आमच्या पत्रकाराच्या लेखणीचा तर खून केला आहे, तुम्ही लोकशाहीचे देखील खुनी आहात. आणि म्हणून सगळ्या पत्रकारांनी आता आपली तलवार परजली पाहिजे. काल परवा मी कोणाचा मित्र आहे ना हे सोडा हो तुम्ही, आपण पण सोडलं पाहिजे. पत्रकारांनी बदलायला पाहिजे. या व्यवस्थेच्या विरोधात लेखण्या चालल्या पाहिजेत. ही व्यवस्था हाणून पाडली पाहिजे. रोज एखादा निषेध करून काही घडणार नाहीये. रोज यांच्या शब्दांनी आपण यांचे मुडदे पाडले पाहिजेत. यांच्या विरोधात लिहिलं पाहिजे, यांच्या बगलबच्च्यांच्या विरोधात लिहिलं पाहिजे, यांच्या पक्षाच्या विरोधात लिहिलं पाहिजे. तेव्हा पक्ष यांना सांगेल
का पत्रकारांच्या नादी लागू नये. सत्ताधारी असो कोणी, ज्या सत्ताधारी उन्मत्त झाले सारे पत्रकार चिरडतात. पत्रकारांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित आहे. त्याच्या डोक्यात जी आग आहे ती तो उतरवू शकत नाही आणि म्हणून पत्रकारांना आता जी आहे ती पत्रकारिता वरवर दिसते. खरी पत्रकारितेच्या आत धगधगते. जी आग विझवण्याचं काम हे सत्ताधारी हरामखोर करत आहेत. आपल्याला आता सातत्याने ह्या घटना का घडतायत तर आपण काय करतो का एक दिवस निषेध करतो यांच्या आकांचा, यांच्या बरोबर असलेल्या यांच्या गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा. सतत आपण जेव्हा उद्धार करू ना त्यावेळेला पत्रकाराला एक वेगळं ताकद निर्माण होईल. कुणीही पत्रकाराला हात लावू शकणार नाही. आजच्या घडीला त्यांनी जे वक्तव्य केले, आला की मारीन तिच्या बापाचं राज्य आहे, तो मारून बघ आता महाराष्ट्र पेटून उठलाय. महाराष्ट्रामधली जनता आज या घडीला जागी झालेली आहे. तुम्हाला रस्त्यावर फिरू देत नाहीत लोक. तुम्ही जे गद्दारीचं कृत्य केलंय त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही राजीनामा द्या. नाही इतके साजूक असाल तर तुम्ही साजूक नाही. जनता प्रश्न विचारणार आणि जनता जेव्हा प्रश्न विचारते त्यावेळेला तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय. यांना येड्यांच्या आसपिळात टाकलं पाहिजे अशी यांची अवस्था आहे. आणि म्हणून या घटनेचा आपण नुसतं तीव्र निषेध करून चालणार नाहीये तर गाव पातळीपासून राज्यापर्यंत त्याचे पडसाद उमटतील अशा पद्धतीची आपली लेखणी परतली पाहिजे. मग त्यांचा हस्तक जो छोटा असेल ना त्याला पण ठेचून काढा आपल्या लेखणीनं. त्यांच्यासारखे आपल्याला ठेचून काढा म्हणजे असं नाही ठेचायचं. आपली लेखणी ताकदवर आहे. त्यांचं जिथून गाव पातळीपासून जर आपण वरपर्यंत त्यांना जर ठेचलं तर निश्चितपणानं पत्रकाराकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. या घटनेनं मला शहापूरचे पत्रकार आमचे जागरूक आहेत. कधीही देशामधली कुठलीही अनुचित प्रकार झाला का इथं त्याबद्दलचा या शिवाजी महाराजांच्या समोर येऊन त्या घटनेचा तीव्र निषेध केला जातो. महाराजांच्या बद्दल आज महाराजांचं ज्या पद्धतीनं महाराजांनी अनेकांचा चौरंग केला, महाराजांनी जनतेचं राज्य आणलं. आज जनतेचं राज्य आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण पत्रकारांनाच जर अशी अवस्था आली, लोकशाहीचा चौथा स्तंभ जर दडपून टाकत असतील तर भयानक परिस्थिती आहे. एकमेकाला मारामारी, आमदारांना पण मारामाऱ्या केल्या जात आहेत, खासदारांना पण मारामाऱ्या केल्या जात आहेत. तर अशा अवस्थेमध्ये पत्रकारांच्यावर जर हल्ले होणार असतील तर एक पत्रकार हा आशेचा किरण आहे आणि तोच या समाजाला पुन्हा चांगली लोकशाही, समृद्ध लोकशाही आणू शकेल. तर पत्रकारांच्यावर अशा पद्धतीने संजय दिना पाटलाने जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा त्यांनी गुन्हा दाखल कोण करेल का नाही करत, पोलिसांनी का गुन्हा दाखल केला नाही, पोलीस अजून का त्याच्यावर तक्रार घेत नाही, नोंदवत नाही त्याच्या विरोधात, पोलीस त्यांनी खुनाची भाषा करतोय, पोलीस का जर अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी जर खून सरेआम कबूल करायला लागले तर तुमचं राज्य कायद्याचं आहे काय असा आम्हाला प्रश्न पडतो. आपण या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतोय. आमच्या तालुक्यातल्या सर्व पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेच्या विरोधात दिना पाटलांच्या या वक्तव्याचा धिक्कार करतो आणि त्यांच्या या कृत्यात त्यांच्यावर तातडीने गुन्हा सरकारने दाखल करावा अशा पद्धतीची या ठिकाणी आपण मागणी करतो.